श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती, याचा भाग 5. उपासक कसे असावेत याचे शास्त्राने काही संकेत सांगितलेले आहेत. आपलं समग्र जीवन हे 3 गुणांनी, 3 वृत्तींनी अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. सात्विक, राजस आणि तामस हे त्रिगुण प्रत्येक माणसाच्या पाठीमागे जन्मतःच आलेले आहेत. किंबहुना जन्माला येतानाच हे सगळं तो घेऊन येतो. यातला तामस हा जो गुण आहे, तो गुण सतत माणसाला विपरीत गोष्टी करायला भाग पाडत असतो. भलत्याच दिशेनं नेण्याचा तो प्रयत्न करीत राहिलेला असतो. म्हणून तामसी होऊ नका, तामसी जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका. राजस महत्त्वाकांक्षी असतो. हे मिळवीनच, ते मिळवीनच, वैभव संपन्नतेचा हव्यास हा राजस गुणाचा. पण परमार्थातील पुण्याई खर्ची घालून श्रीमंती मिळवणं हा परमार्थाचा पुन्हा पराभवच आहे. श्रेष्ठ काय? पैसा अडका श्रेष्ठ, धनमान श्रेष्ठ, पदप्रतिष्ठा श्रेष्ठ, कीर्ती वैभव श्रेष्ठ का आध्यात्मिक सुखाचा अनुभव श्रेष्ठ? याचा विचार केला पाहिजे. सात्विक जीवन जे आहे ते श्रेष्ठ. सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सात्विक जीवन जगण्याकरता साधकानं काही पथ्य पाळली पाहिजेत. पहिलं पथ्य हे आहे की धर्माचं मूळ स्वरूप, ज्ञानाचं मूळ स्वरूप अधिकार संपन्न अशा असणाऱ्या सद्गुरूंच्याकडून जाणून घ्या आणि त्या सद्गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवा. निष्ठा हा धर्म आहे, निष्ठा हा भाव आहे, निष्ठा ही वृत्ती आहे. आपले गुरु सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांनी जे काही द्यायचं ते सर्वस्व आपल्याला दिलेलं आहे, याची प्रचिती जर आली असेल तर पुन्हा जीवनामध्ये चंचलता निर्माण होऊ देऊ नका. हे गुरुश्रेष्ठ, ते गुरुश्रेष्ठ, रोज एकेका नव्या नव्या तथाकथित प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये येणाऱ्या त्या संत महंतांच्या नादाला लागणं हे चित्त शुद्ध नसल्याचं लक्षण आहे, अनुभव संपन्न नसल्याचं लक्षण आहे. आपल्या गुरुशी एकनिष्ठ भाव तो असला पाहिजे. तो केव्हा निर्माण होतो? आपलं जर मन शुद्ध झालेलं असेल तर. आपल्या चित्तामध्ये कोणत्या इच्छा, कोणत्या वासना, कोणत्या वृत्ती एकसारख्या उठत राहिलेल्या आहेत, याचाही मागोवा साधकानं सतत घेतला पाहिजे. जागा शिष्य पाहिजे, जागृत शिष्य पाहिजे. चित्तामध्ये चंचलता आहे, मनामध्ये चंचलता आहे, बुद्धीमध्ये चंचलता आहे. नाना तऱ्हेच्या विकारांनी मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या गोष्टी लडबडून गेलेल्या आहेत. असा मनुष्य सदैव सदाचारापासून दूर जात असतो. आपलं आचरण हे सदाचाराला धरून असलं पाहिजे आणि सदाचार याचा खरा अर्थ संतांनी सांगितलेला आचार त्याप्रमाणे असला पाहिजे किंवा सद्गुरूंनी सांगितलेला आचार त्याप्रमाणे असला पाहिजे. जेव्हा सद्गुरू तुम्हाला अनुग्रह देतात तेव्हा असा असा राहा किंवा असा असा वाग, ह्या गोष्टी कर, ह्या गोष्टींच्या नादाला लागू नको, असा सहज व्यावहारिक बोधही त्यांनी करून ठेवलेला असतो. सद्गुरूंनी केलेला जो बोध असेल तो काटेकोरपणे पाळणं हे शिष्याचं कर्तव्यच आहे. म्हणून सद्गुरूंच्या आदेशाचं शुद्ध मनानं, सात्विकतेनं पालन करणं हे आपल्या हातून होतंय का? आपलं मन आपणच तपासून पहा. दुसऱ्यानं गुणदोष सांगण्याची आवश्यकताच नाही. आज एवढंच. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.